जेहत ते कालाचे ठाई। परमेश्वराची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर एकदा अनुभव घेणं आवश्यक आहे। ये बाळ, आम्हाला वाटलं तुझी वारी चुकते का काय, पण त्या परमेश्वराची लीला अगाध आहे। तोच आपल्याला योग्य आणि खरा मार्ग दाखवतो। आई, ए आई, काय रे बाबा, कशाला ओरडतोयस? काय झालं? आई अगं तुझ्याशी जरा बोलायचंय। काय बोलायचंय? बोल, काय म्हणतोस? आई अगं 2 दिवस झालेत तू सखूला बांधून ठेवलंयस। जेवण राहू दे, साधं पाणी सुद्धा विचारलं नाहीयेस तिला। तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना तर जबाबदारी तुझी आहे बरं का, सांगून ठेवतोय। अगं तिची अवस्था बघ जरा काही बिकट झालीये ती। उद्या जर काही अशुभ घडलं तर जबाबदारी कोण घेणार आहे? लोक शेण घालतील आपल्या तोंडात, तेव्हा जरा विचार कर। हो रे बाबा, माझ्या डोक्यात हा विचारच आला नाही रे। अगदी खरंय तू म्हणतोस ते। ती तिच्या कर्माची फळं भोगेल। अरे तिची पाप मी माझ्या माथ्यावर कशाला घेऊ? केशवा, पण आता काय करायचं रे? तू आधी तिला सोड। सोडते। सखू, अगं सखू, पोरी रागाच्या भरात काय करून बसले समजलंच नाही ग। भानच राहिलं नाही। चुकलंच ग माझं। पुन्हा नाही हो अशी शिक्षा करणार। अगं पण तुझं वाईट का करणार आहे मी? समाजात आपलं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, ती धुळीला मिळून नाही चालणार ग, म्हणून रागवले। चल जेवून घे, चल। वा, चांगलं काम चाललंय। देवी तू आणि इथे? म्हटलं बघावं स्वारी कुठं आहे, काय करतीये ते। खरंच तुमची लीला अगाध आहे। आपल्या भक्ताच्या मदतीला धावून जाणं हे ठीक आहे, पण त्याची कामं करणं हे जरा जास्तीच होतंय म्हटलं। अगं जगी ज्याचं कोणी नाही ना त्याला देव आहे हे सिद्ध करून दाखवायला लागतो। आपले भक्त भूकतान विसरून आपले नामस्मरण करतात व त्यांच्या संकट समयी आपण त्यांच्या हाकेला धावून जाणं हे आपलं कर्तव्य नाही का? खरंय तुमचं म्हणणं। खरंच आपण महान आहात। धन्य आहे सखू। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम।
ज्ञानोबा माऊली तुकाराम